शेतकरी किसान मोर्चाला आज शिवजन्मभूमीतून खरं तर सुरुवात होत आहे आणि याचं आयोजन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. दादा, कसं आयोजन असणार आहे आज तुम्ही किसान मोर्चा करताय? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीसमोर नतमस्तक होऊन या मोर्चाला सुरुवात करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका असं ताकीद ही सगळ्यांना दिली होती. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा महाराष्ट्र चालतो, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या जन्मभूमीला नतमस्तक होऊन या मोर्चाची सुरुवात करतोय. कारण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवा, त्याचबरोबर दुधाला रास्त भाव, हे जे 5 रुपयाचं अनुदान आहे हे सरसकट द्या, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईटची व्यवस्था करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांच्या जी शैक्षणिक कर्ज आहे याच्यामध्ये सुलभता आणा, या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढतो. आणि जुन्नरच्या कोपरा सभेनंतर ओतूर इथं पदयात्रा आहे, ओतूरनंतर आळेफाटा इथं कोपरा सभा आहे, तिथून नारायणगावमध्ये पदयात्रा आहे, कळंब येथे कोपरा सभा आणि त्यानंतर मनसर येथे कोपरा सभा करून राजगुरुनगरची कोपरा सभा करून चाकण येथे भव्य मशाल मोर्चा असणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी याची केंदूरपासून पुढे सुरुवात होत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोर्चा जाणार आहे. खरं तर ज्यावेळेस संसदेमध्ये तुमचं निलंबन झालं, कुठेतरी शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडत होतात. निलंबन झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा मोर्चा काढून त्याचा कितपत योग्य किंवा फायदा होईल किंवा सरकारपर्यंत काय तुमची उद्दिष्ट असतं? सरकारपर्यंत या 2 महत्त्वाच्या गोष्टी, केंद्र सरकारपर्यंत सुद्धा हा आक्रोश पोचला पाहिजे. कारण आपण मागच्या अधिवेशनात सुद्धा बघितलं, निलंबन होण्याच्या आधी सुद्धा, की जेव्हा कांद्यावर 40% जो एक्सपोर्ट ड्युटी आहे, जे निर्यात शुल्क आहे ते लादण्यात आलं होतं, तेव्हा सुद्धा अगदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का या भाषेत मी संसदेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही अवघा 1.5 मिनिटसुद्धा हा विषय मांडण्यासाठी न देऊन सरकारनं तेव्हाही आवाज दडपण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताही आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी संसदेमध्ये कांद्याच्या निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर चर्चा मागत होतो. आणि या चर्चेच्या वेळी हे गदारोळ केला असं म्हणत हे निलंबन करण्यात आलेलं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर सरकार संसदेमध्ये आम्हाला बोलू देत नसेल तर रस्त्यावर जाऊन हा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आहे हा सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा हा जो शेतकऱ्यांचा आवाज आहे हा केंद्र सरकारपर्यंत ठामपणे पोहोचवला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. खरं तर अजित पवारांनी तुमच्यावरती आव्हान केलं की शिरूरमधनं उमेदवार निवडून आणणार. त्यानंतर कुठेतरी अजितदादा पवारांनी पुन्हा एकदा शिरूरचा दौरा केला आहे. मला वाटतं मी आदरणीय दादा मोठे नेते, त्यांच्याविषयी बोलणं योग्य नाही, पण त्यांनी जो हडपसर लोकसभा मतदारसंघ, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जो दौरा केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. कारण जानेवारी महिन्यातच या मांजरीचा उड्डाणपूल असेल किंवा तिथली मांजरीची पाणी योजना असेल, या दोन्ही गोष्टींची मी आणि तिथले स्थानिक आमदार चेतनदादा तुपे यांनी पाहणी केली होती. त्यानंतर मांजरीचा उड्डाणपूल हा त्याची 1 लेन त्याचवेळी सुरू करण्यात आली होती. परंतु आता जी महत्त्वाची मागणी आहे ती मार्गी लागेल आणि या उड्डाणपुलाचा प्रश्न असेल किंवा जी मांजरीची पाणी पुरवठा आहे त्यामध्ये रेल्वे लाईन क्रॉसिंग आणि हायवे क्रॉसिंगला शुल्क भरण्याची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. खरं तर अजित पवारांनी ज्यावेळेस सांगितलं की शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणार, मात्र त्यानंतरच कुठेतरी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सांगतात आहे की कोल्हे विरुद्ध आढळराव अशीच लढत शिरूर मतदारसंघात पाहायला मिळेल. हे बघा, अशी अपेक्षा असणं हे गैर नाही. आणि मला वाटतं या गोष्टी माझ्यासाठी सध्या तरी महत्त्वाच्या नाही आहेत. आत्ता शेतकऱ्यांचे प्रश्न पोहोचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण महायुतीमध्ये नेमकी जागा कोणत्या पक्षाकडे जाणार आणि मग कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार या अनेक गोष्टी अजून बाकी आहेत. त्यामुळे त्यावर आत्ताच भाष्य करणं उचित मला वाटत नाही. त्यामुळे ते उगाच अजून पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अशी गोष्ट मी करत नाही. नक्कीच. पहिलं आपण हे होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आजचा जो मोर्चा आहे तो काढण्यात येईल, मात्र निवडणूक येतील त्यावेळेस मात्र हा प्रश्न मार्गी लागतो. कारण अभिजित साह, मी सुनील तिकडे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.